आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करा. एक सामान्य स्तरावर ते माणूस जेवढी मेहनत करतो त्यापेक्षा पलीकडची मेहनत, त्याला कठोर मेहनत असं म्हणतात. असं म्हटलं जातं की माणसाची इज्जत नसते, त्याच्या मेहनतीची इज्जत केली जाते. आता याच्याही पुढे जाऊन तुम्ही नुसती मेहनत करता त्याची पण इज्जत नसते. सन्मान त्याला मिळतो जो त्या मेहनतीने आवश्यक असलेले जे परिणाम आहे, अपेक्षित परिणाम शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मग आता या शक्तीचा युक्तीचा इथं काय संबंध आहे? मेहनतीमध्ये जो युक्ती करेल तो श्रेष्ठ. पण युक्ती काय आहे? परिणाम महत्वाची. सद्गुरू तर असं म्हणता आध्यात्मिक दृष्टीने की तुम्ही कठोर मेहनत करताय म्हटल्यावर तुम्ही ते कामच नाही करायला पाहिजे. जे काम करताना तुम्हाला आनंद होतो, जे काम करताना तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते, जे करताना तुमच्यामध्ये उत्साह संचारतो, जे केल्यानंतर तुमच्यामध्ये डबल ऊर्जा संचारित झालेली असते, ते काम तुम्ही करा. जे मनोरंजन आहे किंवा भोग आहे त्या भोगाची गोष्ट ढोकताना माणूस काही थकत नाही, कारण तिची अपेक्षा आहे. मग ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे ती गोष्टीमध्ये तुम्ही थकत नाही, तिथं मेहनत तुम्हाला वाटत नाही. आम्हाला लहानपणापासून शिकवलं कठोर मेहनत करा. आम्हाला असं का नाही शिकवलं की आनंदाने काम करा? आपल्याला एक कळलं पाहिजे की कठोर मेहनत करायची कुठेच गरज नाही. स्मार्ट वर्क, हार्ड वर्क, ह्या सगळ्या नेरेटिव्ह जे आहे ना, ह्या सगळ्या व्याख्या या बळजबरीनं काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेले, मजबुरीनं काम करणाऱ्या लोकांनी व्याख्या तयार केलेले आहे. ज्याला आनंद येतो कशाला व्याख्या करत बसेल? तुम्ही जीवनामध्ये जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन काम करताना तुम्हाला परिणाम मिळालेच पाहिजे, मिळतातच. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात दुसरा एक मार्ग आहे की तुम्ही परिणामांचा विचार करा. परिणाम तुम्हाला हवे तसे मिळत असतील तुम्ही जे काही करतात ते कठोरपणे करा, नाही तर सहजपणे करा की योग्यचा. तुम्ही किती एफर्ट्स लावता ते महत्त्वाचे नाही, ते एफर्ट्स कोणत्या परिणामांसाठी लावता, तुमचे एफर्ट्सचे परिणाम काय. मग आजपासून तुम्ही जीवनातली व्याख्या बदला की मी किती कठोर मेहनत कर. आपण एक विचार केला पाहिजे, जीवनामध्ये तुमचं जीवन श्रेष्ठ तेव्हा समजलं जाईल जेव्हा ते जेवढं सहज असेल. तुम्ही जीवनामध्ये किती पण मोठ्या गोष्टी कराल, काही पण कराल आणि ते सहज करताय. आणि जो माणूस सहज राहतो ना त्याचं जीवन खूप आनंदी असतं आणि तो दुसऱ्यांना आनंदच देतो. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही फार मेहनत करताय असं प्रदर्शनही नको आणि असं दर्शनही नको, असं चिंतनही नको. तुम्ही जे काही करतात त्याच्यावर प्रेम करून केलं की तुम्ही अशा प्रकारे करा की त्याचे परिणाम तुम्हाला काय झाले पाहिजे? साधता आले पाहिजे, साधले गेले पाहिजे. तुमचं जे परिणाम अपेक्षित आहे आणि परिणाम नेहमी कल्याणकारीच असतं. आपण जीवनामध्ये युद्ध हरलं तरी चालेल, जीवन नाही हरलं, जीवन जिंकलं. लोक युद्ध जिंकतात पण जीवन हरतात. की माणसाचं जीवन जिंकलं पाहिजे, प्रेम जिंकलं पाहिजे, आनंद जिंकला पाहिजे, उत्सव जिंकला पाहिजे, सेवा जिंकली पाहिजे. पैसा, प्रतिष्ठा, पद, अहंकार, अज्ञान हे जिंकता कामा नये. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कठोर मेहनत करूनच यशस्वी व्हा असं नाहीये. ते लोक मेहनत यशस्वी होतात ना, परंतु प्रचंड मेहनत करताना तुम्ही बाकी सगळं जग विसरून जाता तेव्हा होतं. मग त्याऐवजी तुम्ही जगच विसरून जा ना. मग ते जग विसरण्यासाठीच ध्यान आहे, त्यासाठीच प्रेम आहे. परिणामांवर लक्ष द्या आणि मग प्रयत्न करा. त्या प्रयत्नांना समर्पित व्हा. आणि तुम्ही जर समर्पित झाले तर मेहनतीचा काही संबंध नाही, आणि जर नाही समर्पित होऊ शकले तर मग कठोर मेहनत करा तिथे पण परिणामांची काय पाहिजे? स्पष्टता. आणि जर अशा प्रकारे आम्ही जर जीवनामध्ये जर श्रम घेतले ना, अशा प्रकारे जर आम्ही परिणामावर फोकस होऊन जर समर्पित झालो तर आमचं जीवन हे स्वर्ग समान झाल्याशिवाय राहणार नाही. काम हे कठोरतेने केले पाहिजे की आनंदाने? कठोर मेहनतीने केलं पाहिजे की आनंदाने ते काम केलं पाहिजे? आणि दुसरा प्रश्न असा की सद्गुरू सांगता की अशा प्रकारे करा की त्यातून योग्य परिणाम साधला जाईल. अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे? कसं सराच सद्गुरू सांगतात की लोक कठोर परिश्रम करतात म्हणून यशस्वी होतात असं नाही. ते फक्त अशा प्रकारे करतात की त्यातून योग्य ते परिणाम साधला जाईल. म्हणजे की आज प्रत्येकजण कठोर परिश्रम करत आहे, हार्डवर्क करत आहे व काही जण त्याच्यामध्ये सक्सेस पण होत आहे. व काही जण एक जर आपण विचार केला की सर्व काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, त्यातून एक 3 ते 4 वर्ष कठोर परिश्रम करून सुद्धा ते साध्य करू शकत नाही. व काही मुलं स्मार्ट वर्क करून, हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क करून ते साध्य करताय. तर मग आपण हार्डवर्क करता स्मार्ट वर्क कसं करावं व जी आलेली संधी आहे तिला कशा प्रकारे ओळखावं? मित्र हो, आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करा. आता कठोर मेहनत म्हणजे काय? आपल्या शरीराच्या किंवा मनाच्या सुविधेचा विचार न करता जी मेहनत केली जाते, म्हणजे शरीराला होणाऱ्या वेदना, शरीराला होणारा त्रास, त्याच्या क्षमतांची मर्यादा, तसंच मनाच्या बाबतीत देखील त्याची क्षमता, त्याची मर्यादा ओलांडून जी मेहनत केली जाते त्याला आपण काय म्हणतो? कठोर मेहनत.
एक सामान्य स्तरावर ते माणूस जेवढी मेहनत करतो त्यापेक्षा पलीकडची मेहनत, त्याला कठोर मेहनत असं म्हणतात. याचे दोन भाग आहेत, एक म्हणजे एक सांसारिक भाग आणि एक आध्यात्मिक भाग. सांसारिक भाषेमध्ये जो कठोर मेहनत करतो त्याचं नेहमी हे जग सन्मान करतो, भले तो यशस्वी हो ना अपयशी. कठोर मेहनतीला आज कुठे गेलात तुम्ही त्याचा सन्मान आहे. असं म्हटलं जातं की माणसाची इज्जत नसते, त्याच्या मेहनतीची इज्जत केली जाते. जगामध्ये तुम्ही कुठे गेला तर तुमची इज्जत नसते, तुम्ही जी मेहनत करता त्याची इज्जत असते. आता याच्याही पुढे जाऊन तुम्ही नुसती मेहनत करता त्याची पण इज्जत नसते. सन्मान त्याला मिळतो जो त्या मेहनतीने आवश्यक असलेले जे परिणाम आहे, अपेक्षित परिणामचा, तुम्ही त्याचा प्रभाव, तुमच्या मेहनतीचा प्रभाव किती आहे, तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा, कष्टाचा प्रभाव जो आहे तो त्या परिणामांमध्ये दिसून आला पाहिजे. मग तुम्ही मेहनत कमी लावा किंवा जास्त लावा. श्री गणेशाची जी कहाणी आहे ती फार जगप्रसिद्ध आहे याविषयी. एकदा कार्तिकेयने तक्रार केली, म्हणे माते तुम्ही या गणेशाची फारच लाड करता. बघा लाड करून करून त्याची ढेरी बघा कसा मोदक झालेला त्याचा. हां, आणि मी एवढा स्मार्ट आहे, एवढा चपळ आहे, पण मला तुम्ही कधी लाडच करत नाही. मी त्या गोलमटोलचे काही लाड करता. तर त्यावर त्या दोघांचा तर शेवटी तुम्हाला माहिती आहे. तर त्या भावंकीमध्ये आता प्रश्न पडला आईवडिलांना की आता यांचं हे जे काही समज आहे हा गैरसमज दूर कसा करायचा, की बाळांना आम्ही सारखंच प्रेम करतो, बरोबर. आईवडिलांनी फटका मारला तर तेही प्रेमच असतं. आईवडिलांनी मिठीत घेतलं तेही प्रेमच असतं, आणि दूर लोकलं तेही प्रेमच असतं. पण हे कळण्यासाठी तेवढी बुद्धिमत्ता असेल. गणपतीला बुद्धीची देवता म्हणतात असं. आणि कार्तिकेय हा पराक्रमी होता. युद्धामध्ये त्याचा कोणी पराभव करू शकत नाही. शक्ती श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ, तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं तर आपण ऐकलंय. तर इथं प्रश्न आहे कठोर मेहनतीचा, बरोबर आहे, आणि साध्या मेहनतीचा. पण तरीसुद्धा कठोर मेहनत दुर्लक्षिली जाते, तिची किंमत कमी ठेव. का? मुघलांनी जे प्रयत्न केले दख्खन जिंकण्यासाठी, त्या प्रयत्नांपुढे मराठ्यांचे प्रयत्न फार छोटे होते. मग ते सैन्यबळाचा विषय असेल, सैन्याचा संख्येचा विषय असेल, हत्ती, घोडे, तोफखाना, या सगळ्या शस्त्रास्त्र साठा वगैरे या सगळ्यांचा जर अभ्यास असेल, ते सगळ्यांच्या तुलनात्मकदृष्ट्या मराठ्यांचं सर्व बळ जे आहे ते कमी होतं खूप. ते लाखोंमध्ये, हजारांमध्ये, शेकडोंमध्ये. तरी पण नेहमी मुलांना छत्रपतींची मावळे काही भारी होती. शेवटी परिणाम महत्त्वाचे आहे. तसंच या कार्तिकेयच्या बाबतीमध्ये जेव्हा असा प्रश्न आला तेव्हा म्हणे तुम्ही त्याचंच का कौतुक करता. अरे म्हणे तो बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते ना. म्हणे असं आहे, चला द्या आम्हाला एखादा असं आमच्या दोघांमध्ये स्पर्धा लावा, जो जिंकेल त्याला इथून पुढे मान मिळाला पाहिजे. नाही, काही हरकत नाही. काय करायचं? भगवान शंकरांनी सांगितलं तुम्ही या सृष्टीला काय करायचं, पूर्ण प्रदक्षिणा घालायची. जो लवकर प्रदक्षिणा घालून येईल तो बुद्धिमान, तो शक्तिशाली. कार्तिकेय आपल्या वाहनावर स्वार झाले आणि निघाले. तिथे वेळ नाही. गणपती बाप्पा मस्त आपल्याला लाडू खात बसले, मोदक खात बसले. तर कार्तिकेयला माहिती होतं आपण ससे आहोत, दुडदुड दुड उड्या मारून येऊ, हा कासव पूर्ण येतोय मागून, बरोबर आहे ना. ससाची कासवाच्या गोष्टीसारखा इथेही कासवाचा विजय झाला. तर कसं काय झाला? भगवान श्री गणेशाने कार्तिकेयाला दुरून येताना पाहिलं. पूर्ण सृष्टीची, ब्रह्मांडाची फेरी करून तो वस्तू येत होता समोरून. त्यांनी पटकन उठला, मोदक खाली ठेवला आणि भगवान शंकर आणि पार्वती यांना प्रदक्षिणा घालून परत जागेवर येऊन बसला. कार्तिकेय तिकडून आला. मी बघा बघा म्हणे मी प्रथम आलो. भगवान शंकर म्हटले गणपतीची प्रदक्षिणा तुझ्या अगोदर झाली म्हणे. तो कधी प्रदक्षिणा आला? तो तर माझ्या पुढे कुठे गेलाय नाही म्हणे. प्रश्न पुढे किंवा मागे जाण्याचा नाही आहे. प्रश्न, तुम्ही जर बालक आहात तर बालकांसाठी आईवडील हेच संपूर्ण सृष्टी आहे.
आईवडिलांना प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्मांडाला प्रदक्षिणा, ही तर खरी बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला जर समजा इथून जर तुमच्या गावाला जर निरोप पाठवायचा असेल तर 20-30 वर्षापूर्वी स्वतः जाऊन यावं लागत होतं. आज तुम्ही जर जाऊन यायला लागले तर तुम्ही मूर्ख साबित व्हाल, म्हणजे तुम्ही कार्तिकेय ठराल. आणि गणपती असला तर लगेच मोबाईल काढेल, लगेच बटणं दाबेल, खट, लगेच घरी फोन. एका मिनिटामध्ये घरी निरोप पोच करून आला. हा काय तू तर इथंच आहे, निरोप बस काय गेला. टेक्नॉलॉजी बाबा, टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी म्हणजे बुद्धिमत्ता आहे मित्रांनो. म्हणून म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मग आता या शक्तीचा युक्तीचा इथं काय संबंध आहे? मेहनतीमध्ये जो युक्ती करेल तो श्रेष्ठ. युक्ती काय आहे? परिणाम महत्वाची. तुम्ही कठोर मेहनत करता तर ती अशा प्रकारे केली पाहिजे की कठोर करा किंवा सोपी करा की तिने योग्य परिणाम साधले गेले पाहिजे. तुम्ही मेहनत कशी करता ज्यांना महत्व नाही. मेहनत तुम्ही कठोर करा नाही तर सहज करा. तुम्हाला ती कहाणी माहिती असेल, जेव्हा भारताचं चलन त्याचा एक सिम्बॉल तयार करायचा होता रिझर्व्ह बँकेला, भारतीय रिझर्व्ह बँकेला, जेव्हा की अशा प्रकारचा एक सिम्बॉल तयार त्यांनी संपूर्ण नागरिकांना, भारतीय नागरिकांना त्यांनी आवाहन केलं की जो कोणी अतिशय उत्कृष्ट असा प्रकारचा सिम्बॉल बनवून देईल चलनाचा, रुपयाचा, कारण येनचा पण सिम्बॉल आहे, त्या डॉलरचा पण सिम्बॉल आहे, युरोचा पण सिम्बॉल आहे, रुपयाचा सिम्बॉल पाहिजे, त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस ठेवलं येईल. बरोबर आहे. अनेकांनी अनेक प्रकारचे सिम्बॉल पाठवू. एका सामान्य माणसाने र घेतला आणि त्याला फक्त मध्ये काय मारली, रवर जी आडवी रेष असते त्याच्या खाली परत एक आडवी रेष ना, आणि तो सिम्बॉल सिलेक्ट झाला, त्याला कोटीचं बक्षीस मिळालं. फार मेहनत नाही केली त्यांनी, लोक पण नाही चालवले असते. आणि बडे आरामसे जे करतात ना तेच सक्सेस होतात. हे लक्षात ठेवा. सक्सेसबद्दल तिथं बोललेलं नाही आहे, तिथं बोललेलं आहे परिणामांबद्दल. परिणाम साधणं गरजेचं. तुम्ही म्हणाल काय परिणाम साधले बरं एक रेष ओढून? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जगाचे जर सगळे चलनांचे सिम्बॉल जर समोर आणले तर प्रत्येक सिम्बॉलच्या मध्ये आडवी रेष आहे. तुम्ही युरोमध्ये जा, येनमध्ये जा, डॉलरमध्ये जा, मध्ये काय आहे? आडव्या 2 काय आहे? रेष आहे. आडव्या 2 रेष आहे. आता भारतीय ओळख पण असली पाहिजे आणि इंटरनॅशनल ओळख पण, दोन्ही पण साधता आलं पाहिजे. तर त्या आत्ताच्या सिम्बॉलमध्ये दोन्ही पण आहे. इंटरनॅशनल लेवलच्या 2 आडव्या रेषा पण आहे ज्या सगळ्या सिम्बॉल्समध्ये आहे. म्हणजे आपला जो रुपया आहे हा इंटरनॅशनल झाला. जसा डॉलर इंटरनॅशनल आहे तसा आपला रुपया पण काय झाला? इंटरनॅशनल. म्हणजे आडव्या 2 रेषेमुळं कळलं की हा काय इंटरनॅशनल सिम्बॉल आहे, आणि र मुळे कळतं की हा भारताचा आहे. हे कळण्यासाठी सुद्धा केवढं काय लागतं? बोध राव. काय याच्यामध्ये आडवी रेषा कुणी पण ओढू शकतं, त्याच्यामध्ये काय विशेष आहे? एकदा जगप्रसिद्ध असा चित्रकार होता, जगप्रसिद्ध, अशी खटखट अशी स्केच तो ओपन करायचा नाही, अशा प्रकारची व्यक्तिरेखा चित्रामध्ये उमटून लगेच देऊन टाकायचं जशीच्या तशी. तुम्ही काय सेल्फी काढता, फोटो का, कॅमेरा काय काढे. तर असा एक जगप्रसिद्ध चित्रकार एका कार्यक्रमामध्ये बसला होता आणि तिथे एक तरुणी आली आणि ती तरुणी म्हटली, हाय जिनियस, तुम्ही फार मोठे चित्रकार आहात, तर तुम्ही कृपया माझं चित्र काढाल? तुम्ही येस ऑफकोर्स. बसली समोर, त्याने स्केच काढून दिलं. फक्त 30 सेकंदामध्ये स्केच काढून चित्र काढून झालं. तिला वाटलं काय किरकोळ गोष्ट आहे. 30 सेकंदामध्ये म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये चित्र काढून, अर्ध्या मिनिटात. तिने विचारलं आपले युअर फीस? $30,000. $30,000 म्हणजे आपल्या हिशोबामध्ये 24 लाख. ती म्हटली हाऊ इट इज पॉसिबल, कसं नाही शक्य आहे? त्याने विचारलं व्हाय नॉट, का नाही? ती म्हणे ओनली 30 सेकंड्स एफर्ट्स आणि यू आर आस्किंग फॉर 30,000. फक्त 30 सेकंदाचे प्रयत्न तू केलेस, कष्ट केलेस, 30 सेकंद, अर्धा मिनिट, आणि त्याची एवढी मोठी किंमत. तू सहज काढलंस. किती सहज काढलंस, तुला काही एफर्ट पण नाही लागली. कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं ना, खूप मेहनत लागली तर खूप पैसे, काहीच मेहनत नाही लागली का काहीच पैसे नाही.
म्हणून आपण कधी एखादी वस्तू खरेदी केला, इंडियन माणूस जर त्याच्या मार्केटमध्ये गेला ना, तर तो डोक्यामध्ये त्याचं आजही गणित असंच आहे प्रत्येकाचं, की महाग असली म्हणजे चांगली असते. हॅलो, जेव्हा पहिल्यांदा मी कार घ्यायला गेलो, कंपनीला आपल्याला फिरायला लागते शेतकऱ्यांकडं पूर्ण भारतामध्ये, तर मी असं कार शोधत होतो की मला तिचे परिणाम महत्त्वाचे होते. तिची किंमत किंवा ती किती दिसायला स्टायलिश आहे, काय तिचं नावामध्ये किती ब्रँड आहे, समाजामध्ये तिचं किती मोठं नाव आहे, ह्याच्याशी मला आजपर्यंत कशाच घेणं नाही. मी माणसाची किंमत तेव्हा काय परिणाम देतो त्याच्यावर ठरवतो. तशी मी वस्तूची किंमत पण तशीच ठरवतो, तो काय परिणाम देतो. योगायोगाने लँड रोवर आणि फिएस्टा, फोर्ड जे आहे, फोर्ड कंपनीच्या दोन्ही शोरूम शेजारी होती. माझी पहिली गाडी पण इकोस्पोर्ट होती. मग त्याच कंपनीची नवीन गाडी लॉन्च झाली एंडेवर, तेव्हा असं मला समजलं. तेव्हा अख्ख्या नाशिकमध्ये एकच एंडेवर होती, नवीन होती एकदम. तेव्हा सगळ्या मंत्र्यांक फॉर्च्युनर असायचं. पण जेव्हा गेलो होतो ते बघितल्यानंतर मला त्या तिथल्या शोरूमवाल्यांनी टेस्ट ड्राईव्ह दिली. टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो. त्याच्या अगोदर आम्ही डिस्कवरी म्हणून जी 71 लाखाची आहे लँड रोवरची, तिची आम्ही ट्रायल घेऊन आलो आणि हिची किंमत फक्त 43 लाख. आम्ही जेव्हा तिचे ट्रायल घेऊन आलो, तिचे फीचर्स पाहिले, पहिल्या क्षणीच पहिल्या राईडमध्ये टेस्ट ड्राईव्हमध्येच प्रेमात पडलं. तिची साऊंड सिस्टीम, जमिनीवर चालणारे विमानच आहे, सिक्युरिटी, 400 फूट दरीत कोसळल्यानंतर सुद्धा माणसांना काही झालं नव्हतं. अख्खा सांगाडा निघून गेला होता गाडीचा. एकदा तर एका मोठ्या कंटेनर खालीच घुसली होती, कंटेनर वर उचलला गेला होता, पण गाडीला काही झालं नाही. साठा मजबूत, 2.25 टनाची गाडी, तिचं रिकामं वजन भरलेल्या पिकअपपेक्षा जास्त. ह्या तिच्यामध्ये जे फीचर, साऊंड सिस्टीम, नॉईज कंट्रोल, बाहेर काय चाललं आहे, डीजे चाललं आहे, काय चाललं आहे, काही घेणं नाही आत्मा. ज्यावेळेस मी सगळं तिचं पाहिलं, मी पाहता क्षणी प्रेमात पडलो. कारण अगोदर दुसरी टेस्ट ड्राईव्ह घेतली होती, तिचं नाव होतं मोठं सगळीकडं, आणि मग खरेदी केली. विचार नाही केला, कोणाला विचारलं नाही की बाबा आता हे तर एवढा मोठा ब्रँड सोडून हा नवीनच काहीतरी घेतोय. नंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहताच सगळ्या मंत्र्यांक आमदारांक त्याच गाडी. आज ती गाडी बंद आहे, विषय तो नाही. विषय काय महत्त्वाचा आहे का मी 71 लाखाची ब्रँडेड न्यू गाडी घ्यायला हवी होती की 43 लाखाची नवीनच आलेली मार्केटमधली घ्यायला हवी होती. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की आपण जे आपल्या धारणा आहेत त्या धारणांमुळे आज महाग असलेल्या. जास्त महाग म्हटलं तर आपल्याला काय वाटतं. मग तसं ती मुलगी त्या चित्रकारांना म्हटली की अरे तू एवढी किंमत बोलायला होतोस. तर त्याने दिलेलं उत्तर हे फार महत्त्वाचं. त्याने उत्तर असं दिलं की तुझं चित्र बनवण्यासाठी मला फक्त 30 सेकंद लागले. हे बरोबर आहे सुंदर मुली, परंतु माझ्या लाडक्या मुली, हे चित्र बनवण्यासाठी मला जे 30 सेकंदामध्ये मला जी कला अवगत झालेली, जे कौशल्य प्राप्त झालेले, ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी माझं 30 वर्षाची मेहनत लागली. ही त्या 30 वर्षाच्या मेहनतीची किंमत आहे, काहीच नाही आहे. 3 लाख असायला पाहिजे होती, पण तू मुलगी आहे म्हणून 30,000 सांगितलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जे समोर दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणून तर दिसतं तसं नसतं, म्हणून तर आपल्याकडचं जग फसतं. नवे नवे सगळे लोक त्याला फसवतात. बाहेर रॅपरवर टाकत काजू बदाम, पण आतमध्ये काहीच नाही, शेंगदाणे पण नाही. हां, किमान गरिबाचे काजू तर असायला पाहिजे की नाही. तसं सद्गुरू आम्हाला सांगता की कठोर मेहनतची जी व्याख्या आहे आपल्याकडे ती फार बालिश आहे. कठोर मेहनत म्हणजे सद्गुरू तर असं म्हणता आध्यात्मिक दृष्टीने की तुम्ही कठोर मेहनत करताय म्हटल्यावर तुम्ही ते कामच नाही करायला पाहिजे. हॅलो, जर एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करताना खूप मेहनत करायला लागत असेल तर तिने ती करूच नाही. एखाद्या शेतकऱ्याला जर शेती करत असताना खूप मेहनत करायला लागत असेल त्याने ती करूच नाही. एखाद्या पेंटरला पेंटिंग करताना खूप मेहनत लागत असेल त्यांनी करूच नाही, त्याचं कामच नाही. जे काम करताना तुम्हाला आनंद होतो, जे काम करताना तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते, जे करताना तुमच्यामध्ये उत्साह संचारतो, जे केल्यानंतर तुमच्यामध्ये डबल ऊर्जा संचारित झालेली असते, ते काम तुम्ही करावं. तुम्ही कधी ऐकलं का असं की नाही मला खायला खूप मेहनत लागते. जे भोग माणसं भोगतात, हां,
मी टी व्ही पाहून पाहून थकलो. जे मनोरंजन आहे किंवा भोग आहे त्या भोगाची गोष्ट भोगताना माणूस काही थकत नाही. का? कारण तिची अपेक्षा आहे. मग ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे ती गोष्टीमध्ये तुम्ही थकत नाही, तिथं मेहनत तुम्हाला वाटत नाही. आईला कधीच आपलं बाळ कधी मेहनतीचं जड झालेलं वाटत नाही. पण ते काळीच्या कडेवर जर बाळ असलं, बघा गावाकडच्या स्त्रिया कमरेला पाठीमागून मूल लावतात आणि पुढे काम करतात. इथं रिकामं काम होत नाही. रिकामी कंबर जड झाली, बाळासहित कंबर म्हटल्यावर ते तर अवघड. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्या कामामध्ये तुम्हाला काय आनंद आहे त्याचं ओझं नाही वाटत, ती मेहनत पण नाही वाटत. बरोबर. बघा कुठलंही काम तुम्ही जर स्वतःच्या स्वार्थासाठी करत असलात तर तुम्हाला अजिबात मेहनत वाटत. पण तेच काम जर निस्वार्थपणे करायचं ठरलं, मोबदला काहीच मिळणार नाही म्हटल्यावर काय लागतं? लगेच थकू येतो ना. म्हणून सद्गुरू म्हणता की आम्हाला लहानपणापासून शिकवलं कठोर मेहनत करा. आम्हाला असं का नाही शिकवलं की आनंदाने काम करा, प्रेमाने अभ्यास करा, हां जीव जडवून अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा शिकवलं. जीव जोडून अभ्यास करा नाही शिकवलं. मग आम्ही नेहमी जीव तोडला त्याच्या बाजूला, दुसरीकडे जोडला. म्हणजे कोण सांगितलं जीव तोडून मग अभ्यास करा? जीव तोडून बाजूला ठेवा, दुसरीकडे जोडा, इकडचा अभ्यास. जीव तुमचा जर तोडलेला आहे म्हणजे आम्हाला जीव जोडून अभ्यास करा असं नाही शिकवलं. तुम्ही जर जीव जोडून जर अभ्यास केला तर काम हे काम राहत नाही, तो आनंद होऊन, तो उत्सव होऊन. वरातीला जर नाचायचं असेल किंवा कुठं जर गणपतीला नाचायचं असेल तर शरीर थकतं हो, तुम्ही थकता का? बरं तुम्ही नवरदेवाला विचारा, बरं तू थकला का? आपल्याला हे कळलं पाहिजे की कठोर मेहनत करायची कुठेच गरज नाही आहे. स्मार्ट वर्क, हार्ड वर्क, ह्या सगळ्या नेरेटिव्ह जे आहे ना, ह्या सगळ्या व्याख्या या बळजबरीनं काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेले, मजबुरीनं काम करणाऱ्या लोकांनी व्याख्या तयार केलेल्या आहे. ज्याला आनंद आहे तो कशाला व्याख्या करत बसेल? हॅलो, जेवणाचं वर्णन कोण करतो? ज्याला पुरेसं खायला भेटलेलं नाही तो. ज्याला पुरेसं खायला भेटलं तो म्हणतो नाही मस्त आहे, आनंद आहे, छान आहे. पण ज्याला अर्धवट भेटलं तो म्हणतो अरे यार काय सांगू तुला. बरोबर आहे ना? तृप्ती नाही आहे, म्हणून अतृप्तपणाची जाणीव तुम्हाला वर्णन करायला भाग पडा. तृप्ती झाल्यावर फक्त चेहऱ्यावर आनंद असतो बस, आणि तो व्यक्त नाही करता येत. खूप आनंद आला आणि खूप दुःख झालं तर व्यक्त नाही करता येत. तसंच आहे तुम्ही जीवनामध्ये जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन काम करताना तुम्हाला परिणाम मिळालेच पाहिजे, मिळतातच. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात दुसरा एक मार्ग आहे की तुम्ही परिणामांचा विचार करा. परिणाम तुम्हाला हवे तसे मिळत असतील तर तुम्ही जे काही करतात ते कठोरपणे करा, नाही तर सहजपणे करा की योग्यचा. भगवान श्री गणेशाने परिणाम सांगितले, परिणाम महत्वाचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला पण परिणाम सांगे. जी मूलभूत ज्यांची भूमी आहे, जे भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्रांना न्याय मिळणं गरजेचं आहे. परक्यांना काय संबंध आहे? ज्या मातीनं आम्हाला जन्माला घातलं त्या मातीचं रक्षण करणं आणि त्या मातीमध्ये जगणं हा हक्क आहे मूलभूत त्याचा. प्रकृतीने केलं, त्याच्यासाठी छत्रपती राजा. मग त्यांचा कावा गनिमी होता की वड होता याची काही फरकच पडत नाही ना. उद्दिष्ट जे आहे, नरो वा कुंजरो, जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हटले नरो वा कुंजरो, युधिष्ठिराला सांगितलं तू असं म्हण. का? कारण तो धर्मराज आहे, तो कधी खोटं बोलत नाही. युधिष्ठिर धर्मराज आहे, साक्षात धर्माचा अवतार आहे. जेव्हा द्रोणाचार्यांना सांगितलं की अश्वत्थामा गेला तुझा पोरगा, कारण द्रोणाचार्यांना हरवणं शक्य नव्हतं, मग त्यांना हरवण्यासाठी कूटरीती वापरायची होती, म्हणून सांगितलं तुझा पोरगा मेला. आणि मारला कोण होता? अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलं. जेव्हा बातमी कळली तर हा पळत पळत घाई युधिष्ठिरापाशी आला. म्हणून तर त्याला धर्मयुद्ध म्हणतात. शत्रूच्या पक्षाच्या सेनापतीला विचारलं काय रे? म्हणे युधिष्ठिरा हे खरं आहे का अश्वत्थामा मेला? हा गुरुवर्य मेला. नरो वा कुंजरो मेला, पण हत्ती मेला की माणूस मेला ते माहिती नाही मला, पण मेला. अश्वत्थामा मेला. नुसतं एवढं ऐकून तो काय झाला?
द्रोणाचार्य गलित गात्र झाले आणि त्यांना युद्धामध्ये त्यांचा वध झाला. सांगायचं तात्पर्य काय? उद्दिष्ट काय होतं? धर्माचं रक्षण, धर्मरक्षण आहे की नाही. यदा यदा अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सुजा. यदा यदा ही धर्मस्य, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी प्राप्त होईल, कमकोट पडेल, तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी मी या धर्तीवर अवतार घेईल, असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये. मी म्हणजे परमात्मा. मग ते परमात्मेने हे सगळं युद्ध करू ना. सांगण्याचं तात्पर्य काय? परिणाम महत्त्वाचे उत्तम, प्रक्रिया महत्त्वाची नाही. कोरोनाने लोकसंख्या कमी हो, नाहीतर तिसऱ्या महायुद्धाने हो, किंवा महापुराने हो, किंवा भूकंपाने हो, किंवा ज्वालामुखीने हो, किंवा अग्नी तांडवाने हो, पण हो, मूळ उद्दिष्ट प्रकृतीचं काय आहे की वाढलेल्या लोकसंख्येचं नियंत्रण करणे. तुम्हाला का किती चालू आहे सध्या? अंत पृथ्वीचा बघा आला, युगे चालली भरभर. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जीवनामध्ये जे योग्य परिणाम आहेत ते जर साधत असाल तर तुम्ही करत असलेलं कार्य एकदम योग्य आहे आणि तुम्ही ते त्याच पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी कठोरच मेहनत केली पाहिजे असं काही नाही. आता प्रश्न तुमचा आहे की कठोर मेहनत करणारे काही जण यशस्वी होतात, काही जण काय होत नाही. कारण कठोर मेहनत करण्याच्या पाठीमागे सुद्धा तुमचं परिणामांच्या बाबतीमध्ये तुम्ही स्पष्ट असायला हवं. मी माझ्या परिणामांच्या दिशेने चाललो आहे का? आणि त्याच्यामध्येही दोन प्रकार आहे. एक सुखासाठी मेहनत, एक आनंदासाठी मेहनत. तुम्ही जर सुखासाठी मेहनत करत असाल तर तुम्हाला सुखप्राप्ती होते. मग असे जे अधिकारी आहे ते अधिकारी नंतर पैसा कमवण्याचा प्रयत्न करता, भ्रष्टाचाराच्या मार्गाने जाता आणि नंतर भ्रष्ट होऊन पैसे कमवले तर आरोग्य गमावता, नाही तर कधी कधी भ्रष्टाचार सापडून नोकरी गमावता. मग तुम्ही विचार करा ना, किती क्लास 1 ऑफिसरपैकी किती क्लास 1 ऑफिसर्स म्हातारपण आनंदाने घालवतात. ते तरी बघायला लोक. त्यांनी बांधलेल्या फार्म हाऊसमध्ये भूतं राहतात. म्हातारपणी विटायला काढत ते कुणी घेत नाही. बुध बंगला, असे लाखो असे बेवारस पडलेले इमारती आज भारतामध्ये आहे. लाखो असतील, हजारो पण नाही. हजारो तर आपल्या 2-4 जिल्ह्यातच असतील. सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो? शेवटी परिणाम काय? यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिन गोड व्हावा. आयुष्यभर रावण आयुष्य आरामात दिसला, आयुष्यभर रुबाबात दिसला, आयुष्यभर शक्तींचा संचार त्याच्यामध्ये होता. जे ग्रह नक्षत्र तुम्हाला शांती करायला लागतील सगळ्यांना, हे त्याच्या पायाखाली हो. त्यांना तुम्ही त्यांच्या मस्तकावर पाय ठेवायचं. एवढा शक्तिशाली हो. इथं ग्रह झाला तर माणसं एकमेकाला जीव घ्या, तो ग्रह ताब्यात ठेवायचा. विचार करा ना तुम्ही. त्याचा सुद्धा अंत काय झाला? दुर्दैवीदा. म्हणजे त्याने आयुष्यभर मेहनत करून जे ज्ञान संपादन केलं, जे पांडित्य संपादन केलं, जी शक्ती प्राप्त केल्या, जे अस्त्रशस्त्र प्राप्त केले, जी संपत्ती गोळा केली, ज्याप्रमाणे त्यांनी सर्व देवी देवतांना बंदिस्त केलं, ह्या सगळ्या गोष्टींचं शेवटी काय झालं? व्यर्थ ठरलं. आणि अगदी कपड्यानिशी जंगलामध्ये वनवर भटकणारे 2 तरुण, त्यांनी त्याचा वध केला. कळतंय का तुम्हाला? ह्याच्यामधून काय बोध येतो आपल्याला? ह्याच्यामधून बोध असा प्राप्त होतो मित्रांनो, तुम्ही किती एफर्ट्स लावता ते महत्त्वाचे नाही. ते एफर्ट्स कोणत्या परिणामांसाठी लावता, तुमचे एफर्ट्सचे परिणाम काय. मग आजपासून तुम्ही जीवनातली व्याख्या बदला की मी किती कठोर मेहनत कर. पहिले तू कठोर मेहनत करतो म्हणजे तू 1 नंबरचा बावळा आहेस. तुला कठोर मेहनत का वाटते तुझी? लोकांना वाटू दे ना. लोकांना दिसत असेल की तू कठोर मेहनत करतोय, तुला का वाटते? तुला कठोर मेहनत वाटते म्हणजेच तू बळजबरीनं करतोय. हॅलो, काहीतरी अपेक्षा आहे तुला म्हणून करतोय. काहीच अपेक्षा नाही आहे म्हणून करत असेल ना तर तुला योग्य असलेले परिणाम प्राप्त होतील. बघा गंमतीची, तुम्ही जर अपेक्षा ठेवून केलं तर तुला फार कठोर वाटणार ते, ती 100% तू कधी देऊ शकणार. बरोबर आहे? सहज मला सांगा, तुम्ही जेवढी महागाची गाडी घ्याल तेवढी ती सहज चालते. तिचं इंजिन चालू आहे का बंद आहे का हे पण नाही का. तुम्ही जेवढी स्वस्तातली घ्याल तिचं हॉर्न सोडून बाकी सगळं हलत असतं, सर्व वाजत असतं. हॉर्नचा फक्त आवाज येत नाही, बाकी सगळ्या पार्टचा आवाज. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण एक विचार केला पाहिजे, जीवनामध्ये तुमचं जीवन श्रेष्ठ तेव्हा समजलं जाईल जेव्हा ते जेवढं सहज असेल. तुम्ही जीवनामध्ये किती पण मोठ्या गोष्टी कराल, काही पण कराल आणि ते सहज करताय. तुम्हाला सांगितलं चला तुम्हाला आज या ठिकाणी
एक स्पीच द्यायचं आहे ह्या विषयावरती, तुम्ही सहज गेले पाहिजे. हो, एवढ्या लोकांसमोर मी, आणि कसं काय अचानक, म्हणजे तुम्ही सहज नाही. तुम्हाला प्रश्न पडला आहे, माझी अशी इमेज जायला पाहिजे, ती जाणार नाही, माझी वेगळीच इमेज जाईल. जीवनामध्ये सहज राहणं, आणि जो माणूस सहज राहतो ना त्याचं जीवन खूप आनंदी असतं आणि तो दुसऱ्यांना आनंदच देतो. बघा, श्रेष्ठ जेवढी लोक आहेत जगामध्ये ते खूप सहज आहेत, ते कधीच तयारी करत नाही, पण ते स्वतःला मात्र घडवण्यासाठी पूर्ण जीवाचं रान करतात. ते स्वतःला घडवण्यासाठी पूर्ण मेहनत घेतात, परंतु ते कोणती एखादी गोष्ट करण्यासाठी मेहनत घेत नाहीत, फक्त स्वतःला समर्पित करू टाक लक्षामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही फार मेहनत करताय असं प्रदर्शनही नको, आणि असं दर्शनही नको, असं चिंतनही नको. तुम्ही जे काही करतात त्याच्यावर प्रेम करून केलं. जिथं तुमचं प्रेम आहे तिथं तुम्ही 100% करता, हे आपली चर्चा झाली. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तुम्ही अशा प्रकारे करा की त्याचे परिणाम तुम्हाला काय झाले पाहिजे, साधता आले पाहिजे, साधले गेले पाहिजे. तुमचं जे परिणाम अपेक्षित आहे, आणि परिणाम नेहमी कल्याणकारीच असतं. हॅलो, आपण काय ठरवतो, कल्याणकारीच ठरवतो ना. जो माणूस विनाश ठरवतो तोही एका अर्थाने स्वतःचं कल्याण त्याच्यामध्ये असं समजतो. तुमचा कोणाच तरी विनाश झाला पाहिजे, याचं नुकसान झालं पाहिजे, तो नुकसान याच्याकरता म्हणतो. त्याला असं वाटतं, त्याचा भ्रम असा आहे का तो हरला म्हणजे मी जिंके. हॅलो, पण खरा तोच जिंकतो जो बाजीगर असतो. जो बाजी तर हरतो पण उद्दिष्ट मात्र जिंकतो. मग आपण जीवनामध्ये युद्ध हरलं तरी चालेल, जीवन नाही हरलं, जीवन जिंकलं. लोक युद्ध जिंकतात पण जीवन हरतात. आपल्या भावाबरोबरचं कोर्टामधलं युद्ध जिंकतात, त्यांनी बळकवलेली जमीन हासिल करतात. शेवटी मारताना म्हणतात ह्या जमिनीसाठीच भाऊ आहेत. ह्या मी तर आज भाऊ आला मी तेव्हा नाही कळलं कोर्टामध्ये, हे तेव्हा अहंकाराची लढाई. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माणसाचं जीवन जिंकलं पाहिजे, प्रेम जिंकलं पाहिजे, आनंद जिंकला पाहिजे, उत्सव जिंकला पाहिजे, सेवा जिंकली पाहिजे. पैसा, प्रतिष्ठा, पद, अहंकार, अज्ञान हे जिंकता कामा नये. आज प्रत्येकाचं सर्वात मोठ्या जीवनामध्ये समस्या काय आहे सर, आळस. मी तर नेहमी सांगतो, माझी लढाई जर आजच्या काळात जर कोणाशी असेल तर ती आळसाशी आहे. मी माझ्या आजूबाजूला फक्त एकच गोष्ट पाहते, अगदी घराच्या दारापासून ते अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, माझ्या ऑफिसमध्ये, बाहेर, सगळीकडं एकच गोष्ट पाहतो मी, प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे, प्रत्येकाला लगेच पाहिजे, कमी श्रमात पाहिजे, कमी वेळेत पाहिजे. हे बरोबर आहे ना, आहे ना. प्रत्येकाला बेरवर पडून राहण्यामध्ये फार सुस्त आणि फार आनंद आहे. सगळे आजगर मेलेले त्याच्यामुळे ते मांसाहारी प्राणी सगळे खाल्ल्यानंतर ना कसे पडतात, त्याच्यामध्ये मांसाहाराचं प्रमाण पण वाढत चालतं. तुम्हाला आळस काय, कारण जे करणारे आज तुमच्या जीवनामध्ये असं काही उड्या माराव्यात, आनंद व्यक्त करावा, साजरा करावा असं काही घडणार नाही आहे, हे तुम्हाला पहिलंच माहिती आहे. तेच आपलं रुटीन. मग कसं काय आजचा दिवस, क्वचित एखादा विचाराची हिंमत करतो, नंतर पुरी विचारित नाही. दोघांना माहीत कसा दिवस, काय नाही रे, काय कामावर जायचं 9 वाजले, हां रोजचंच काय आपलं, रोजचंच मोडं त्याला कोण रडं, अशी आमच्या जीवनाची परिस्थिती आहे. आणि म्हणून आज बघा प्रत्येक जण आहे ना, म्हणून जगामध्ये असा सर्वे आहे की सोमवारी सकाळी सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतात. त्याच्यामुळे जीवनामध्ये आज आळस जो आहे तुमच्यामध्ये, तो आळस असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कठोर वाटते, कठीण वाटते. आज बघा प्रत्येकाला काही पण करायला गेलं त्याला कठीणच वाटते, फार अवघड आहे. त्याचा डायलॉग असा कॉमन असतो, जी फार अवघड आहे. अवघड काहीच नाही, तू अवघड आहे. कळलं का. माणसाने आज जीवन एवढं विकृत करून ठेवले. सुंदर आहे, खूप जीवन सुंदर आहे. आम्ही काय केलेलं आहे, त्याला कंजेस्टेड केलेलं आहे. असे छोट्याशा याच्यामध्ये मला सांगा, तुम्ही काडीची पेटी आहे ना, ती काडीची पेटी एखाद्या छोट्याशा बॉक्समध्ये टाकू शकता, पिशवीमध्ये, बरोबर आहे. तुम्ही जर खेळण्यामध्ये एखादी गाडी आणली, ती त्या गाडीमध्ये त्या पिशवीत टाकू शकता. तुम्ही तुमची कार भरू शकता का पिशवीमध्ये, नाही उचलली कार आणि भरली पिशवी, चालला खांद्यावर, होऊ शकतं का असं. तसं तुम्ही तुमचं जीवन एवढं संकुचित केलं आहे की त्याच्यामध्ये हा आनंद सामावू शकत नाही, जागाच नाही. त्यात जीवन एवढं कंजेस्टेड केलेलं आहे. प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे, प्रत्येकाला काय पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे की नाही.
पण घर मात्र फार मोठं पाहिजे, कार मात्र फार मोठी पाहिजे, पण त्याच्यामध्ये बसणारे मात्र लिमिटेडच पाहिजे. हां, घर मोठं पाहिजे पण घरात माणसं मात्र कमीच पाहिजे. मग बाकीचे काय जळमाटे ठेवायचे. मी नेहमी सांगतो, रिकामी जागा राहिली की तुला भूत येऊन बसतं. एक तर तेवढी माणसं असेल तरच तेवढं बांधा, नाही तर भूतं बसतील त्याच्यावरती. नाही भूतं बसल्यावर जळमटच तयार होतं सगळं, आहे की नाही. मोठवाग, काळी मांजर, समण्याचं तात्पर्य आमचं जीवन असं जळमटाने बदललं. का बरं? कारण आम्ही ते रिकामं करून टाकलं. पण त्या रिकाम्या जागेचं आम्ही कधी वापरच करतो. आम्ही आमच्या जीवनाचे कोपरे सगळे रिकामे केले आणि त्याच्यामुळे सगळा कचरा भरून ठेवलेला. कचरा काय? वाईट अनुभव, वाईट आठवणी, विश्वासघात, अपमान, दुःख, टोचणी, ग्लानी, हे सगळं आम्ही असं कोपऱ्यामध्ये साठवून ठेवलं जीवनाच्या. आणि म्हणून आमच्याकडं स्पेसच नाही. आणि म्हणून आमचं जीवन अचैतन्यमय झालेलं आहे, जड झालेलं आहे. खूप सारखं ओझं घेऊन येते. काय बाबा नाही, त्यांनी मला ते 10 वर्षापूर्वी शिवी दिली, ते 10 मिनिटापूर्वी तर लक्षात ठेवत नाही. हे लक्षात ठेवा, स्वच्छताची. मला सांगा, काही पण आलं ते चिटकतं. असं प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगला की सहजसहजी काही चिटकत नाही असं चांगलं कुठलंही? तुमचं शरीर असो, तुमचं घर असो, तुमचं टेबल असो, काही पण, का गाडीची काच असो, गाडी असो, काही पण असो, काय आवडेल तुम्हाला? सहजसहजी काही चिपकलं नाही पाहिजे, धूळ साचली नाही पाहिजे, काही चिटकलं नाही पाहिजे, पाणीसुद्धा थांबलं नाही पाहिजे. म्हणून आम्ही एअर प्रूफ, वॉटर प्रूफ, पोल्युशन प्रूफ, डस्ट प्रूफ सगळं असं प्रूफ करतो, बरोबर की नाही. मग आमचं जीवन आम्ही हे या सगळ्या ज्या आमचे षडरिपू आहे, 6 शत्रू आहे, यांच्यापासून असं प्रूफ का नाही करत? ज्या 6 शत्रूपासून प्रूफ, त्याला असं प्रूफिंग का नाही करत? हे करणं म्हणजेच काय? आत्तामध्ये जगणं आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कठोर मेहनत करूनच यशस्वी व्हा असं नाही आहे. ते लोक मेहनत यशस्वी होतात, परंतु प्रचंड मेहनत करताना तुम्ही बाकी सगळं जग विसरून जाता, तेव्हा होतं. मग त्याऐवजी तुम्ही जगच विसरून जा ना, कशाला कठोर मेहनत करता? म्हणजे कठोर मेहनत करणार आणि त्याच्यामध्ये एवढी मेहनत करणार की शरीर थकणार, मन थकणार आणि अख्खं जग तुम्ही विसरून जाणार आणि सगळी शक्ती तुमची त्या कामावर शिल्लक राहणार. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच जग विसरून जा ना, आणि जग विसरून जाऊन आरामामध्ये काम करा. सोपं कोणतं आहे? जग विसरून जा. मग सर जग कसं विसरायचं की परत येतं, बरोबर आहे ना. मग ते जग विसरण्यासाठीच ध्यान आहे, त्यासाठीच प्रेम आहे. मग प्रेमात पडलेला जो असतो ना, तो फक्त नर आणि मादी एवढाच प्रॉब्लेम आहे की प्रेम थोडं मोठं व्हायला पाहिजे. तुमच्या कामावर प्रेम धरायला पाहिजे, तुमच्या विचारांवर प्रेम धरायला पाहिजे, आहे की नाही. तुमच्या आदर्शांवर प्रेम धरायला पाहिजे, तुमच्या सात्विक उद्देशांवर प्रेम धरायला पाहिजे. हे जर प्रेम तुमचं निर्माण झालं तर तुम्हाला काहीच अशक्य नाही, सगळं शक्य. मग ते जडत नाही ना. आणि प्रेम जाणण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट काय? चिंतन करतो त्याचं. बघा, ज्याच्याबद्दल तुमच्या मनात जागा निर्माण झाली त्याचं चिंतन तुम्ही दिवसातून किती वेळा करता? नाही, त्याचं चिंतन करतो, बाकीचं मधून आठवत होतं. तसंच आहे, तुम्हाला जे जीवनात हवं आहे त्याचं तुम्ही जर एवढं चिंतन केलं, तुम्ही आपोआप प्रेमात पडता. प्रेमात पडणं काय आणि त्याचं चिंतन करणं काय, एकाच गोष्टीच्या 2 बाजू आहेत, विकास राहण्याच्या 2 बाजू. प्रेमानंद महाराज तुम्हाला सांगता, राधा 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 का म्हणा? राधा म्हणताना तुम्ही राधा म्हणा, म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्हाला कळेल म्हणताना, तुम्ही ज्यावेळेस म्हणताना रा म्हणताना श्वास कुठे येतो? बाहेर येतो. आणि धा म्हणताना श्वास त्याचं उलटं करा. काय उलटं करा? राधाला उलटं करा. हां, धा हरा, धारेच्या जो विरुद्ध आहे ना ती राधा. जो प्रवाह आहे ना, प्रवाहाच्या विरुद्ध जायला जो तयार आहे. संसार हा प्रवाह आहे, खालच्या दिशेने प्रवाह नेहमी वरून खाली येतो. राधा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध असतो. प्रवाह हा अधोगतीला असतो आणि ऊर्ध्वगतीला राधा आहे. राधा, तुम्ही ज्यावेळेस राधा म्हणता, एक प्रकारे तुम्ही
प्रणव ध्यान करतात. सगळं एकच आहे, ते बाहेरून वेगळे. म्हणून हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे की तुम्ही ज्यावेळेस विठ्ठल म्हणता, विठ्ठल, बघा तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही लगेच लक्षात येईल. वी म्हटल्यावर श्वास कुठे जातो, ठर म्हटल्यावर श्वास कुठे जातो. हे प्राणायामाचाच प्रकार आहे. नामसंकीर्तन साधनापैकी सोपे ते नाम कोणतं आणि कसं हे फार महत्वाचं आहे. शिव, तुम्ही ते पण तसंच करा. बघा, शंभो, शम मध्ये श्वास मध्ये घेता, भो मध्ये श्वास बाहेर सोडता. म्हणजे ही जी शब्द आहे, काय विज्ञान असेल की लोक काय हुशार असतील, त्यांच्यातून हे सगळं जन्माला आलं. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की आज तुम्ही जे काही करताय हे प्रकृतीच्या विरोधात आहे, म्हणून की विकृती जन्माला येते. तुम्ही जर प्रकृतीसोबत चाललात ना, तुम्ही इथं समर्पित व्हा, नाही तर परिणामांवर लक्ष द्या. आणि परिणामांवर जर लक्ष दिलं, मला सांगा, ज्याला कळतंय की मी चोरी केल्यावर जेलमध्ये जाईल, त्याला 24 तास कळते, पहिले त्याला जेल दिसेल का चोरी दिसेल? काय दिसेल? तो करेल का? हिंमत करेल का? म्हणजे परिणामावर लक्ष, परिणामांवर जो लक्ष देईल. बघा, फळावर नाही. हा, बरेच जण म्हणतील कर्मण्यवाधिकार असते मा फलेशू, एकीकडे सांगता कर्मण्यवाधिकार असते, इकडं सांगता परिणामावर लक्ष द्या. तर परिणाम वेगळे आणि फळ वेगळं. फळ म्हणजे काय? अपेक्षा. आणि परिणाम म्हणजे जे होईल ते. हॅलो, परिणाम काही पण होऊ शकतो सर. तुम्ही आता उन्हामध्ये कपडा वाज घातला, मध्येच एक पाळ आलं, काय झालं? ओरं झालं ना हो. शेवया वाज घातला होत्या, सगळं गाळ झाला पिझ्झा. परिणाम महत्वाचे. परिणाम काही पण असू शकतात. फळ मात्र आपल्याला विशेष हवं असतं, म्हणून त्याला फळ म्हणतात. बरोबर आहे ना? तुम्ही सीताफळ लावून त्याला जर आंबे आले, तुम्ही त्याला फळ म्हणता, हे काय फळ दिलं देवाने? हे परिणाम काही पण असू शकतो. म्हणून सद्गुरू असं म्हणता की परिणामांचं जे मूळ तुमचे परिणाम आहे ते तुम्ही जर साध्य करू शकत असाल तर तुम्ही जीवनामध्ये सहज यशस्वी. परिणामांवर लक्ष द्या आणि मग प्रयत्न करा. त्या प्रयत्नांना समर्पित व्हा. आणि तुम्ही जर समर्पित झाले तर मेहनतीचा काही संबंध नाही. आणि जर नाही समर्पित होऊ शकले तर मग कठोर मेहनत करा तिथे पण. हॅलो, तिथे कठोर मेहनत करा, हरकत नाही. पण परिणामांची काय पाहिजे? स्पष्टता. परिणामांची जर स्पष्टता असेल तर किती पण मेहनत करा, काही प्रॉब्लेम नाही. लक्षामध्ये एवढं साधं आणि सरळ सिद्ध आम्हाला सांगता. आणि जर अशा प्रकारे आम्ही जर जीवनामध्ये जर श्रम घेतले ना, अशा प्रकारे जर आम्ही परिणामावर फोकस होऊन जर समर्पित झालो तर आमचं जीवन हे स्वर्ग समान झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.